नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFOने हजारो लाभार्थ्यांना जास्त पेन्शन जारी केलेली आहे। याबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFOने हजारो लाभार्थ्यांना जास्त पेन्शन जारी केली। जाणून घ्या तुमचं स्टेटस। मित्रांनो, काय आहे बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे EPFOने जास्त पेन्शन संदर्भात मोठा अपडेट दिला आहे। संसदेत सांगितले गेले की 21,885 जणांना पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPO जारी झाले आहेत। जास्त पेन्शनसाठी 1,65,000 लोकांना अधिक रक्कम जमा करण्यास सांगितले गेले होते। हे सर्व नोव्हेंबर 2022च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झाले। सरकारने यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली होती, ज्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली गेली। तुम्ही तुमचे स्टेटस ऑनलाईन चेक करू शकता। 21,885 लाभार्थ्यांना PPO जारी। मित्रांनो, संसदेत EPFO कडून वाढीव पेन्शन संदर्भात माहिती देण्यात आली आहे। 21,885 PPO जारी झाले असून 1,65,000 पात्र सदस्यांना जास्त पेन्शनसाठी अतिरिक्त रक्कम जमा करण्यास सांगितले आहे। श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंद्लाजे यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती दिली। मित्रांनो, आता आपण बघूया की जास्त पेन्शनसाठी किती अर्ज आले। मित्रांनो, जास्त पेन्शनसाठी एकूण 17,48,768 अर्ज आले होते। हे अर्ज कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 1995 अंतर्गत करण्यात आले होते। 28 जानेवारी 2025 पर्यंत 1,65,621 प्रकरणामध्ये अतिरिक्त रक्कम जमा करण्यासाठी नोटीस जारी केल्या आहेत। मंत्री करंद्लाजे यांनी सांगितले की उर्वरित अर्जावर लक्ष ठेवले जात आहे। प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश दिले आहेत। जास्त वेतनावर पेन्शन प्रक्रिया 4 नोव्हेंबर 2022च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर केली जात आहे। ऑनलाईन अर्ज आणि अंतिम मुदतीचा विस्तार। मित्रांनो, EPFOने व्हेरिफिकेशन आणि संयुक्त पर्यायासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा सुरू केली होती। ही सुविधा 26 फेब्रुवारी 2023 पासून सदस्य, पेन्शनधारक आणि नियोक्ता यांच्यासाठी उपलब्ध झाली। सुरुवातीला अर्जाची अंतिम तारीख 11 जुलै 2023 होती। नियोक्त्यासाठी संयुक्त अर्ज पाठवण्याची वेळ अनेकदा वाढवली गेली। सुरुवातीला ती 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली, नंतर ती 3 मे 2024 आणि शेवटी 31 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली। मंत्री करंद्लाजे यांनी सांगितले, फील्ड ऑफिसला प्रकरणे निकाली काढण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत, ज्यामुळे प्रक्रिया वेगवान होईल। सरकार या प्रकरणाला गांभीर्याने घेत असून सर्व अर्जाचा निपटारा लवकरात लवकर करण्याच्या प्रयत्नात आहे। तुम्ही तुमच्या EPFO हायर पेन्शन ॲप्लिकेशनचे स्टेटस ऑनलाईन पाहू शकता। त्यासाठी खालील स्टेप तुम्हाला फॉलो करावे लागतील। पहिला आहे, EPFOच्या युनिफाईड मेंबर पोर्टलवर जा। त्यानंतर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस फॉर पेन्शन ऑन हायर वेजेसवर क्लिक करा। पुढील पेजवर क्लिक हिअर हा पर्याय निवडा। तुमचा ॲप्लिकेशन ॲक्नॉलेजमेंट नंबर, UAN नंबर किंवा PPO नंबर प्रविष्ट करा। त्यानंतर कॅप्चा कोड भरा। कन्सेंट बॉक्सवर टिक करा आणि OTP प्राप्त करा। यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। प्राप्त OTP प्रविष्ट करा आणि गेट स्टेटसवर क्लिक करा। तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला यानंतर स्क्रीनवर दिसेल। ही प्रक्रिया सोपी आणि जलद आहे। यामुळे तुम्ही घरबसल्या अर्जाची माहिती मिळवू शकता। तुम्हाला ऑफिसमध्ये वारंवार जाण्याची गरज भासणार नाही। या ऑनलाईन सुविधेमुळे पारदर्शकता वाढते आणि अर्जदाराला त्याच्या अर्जाच्या प्रगतीची माहिती नियमितपणे मिळत राहते। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।